UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, राऊतांना जामीनही मंजूर। माझगाव कोर्टात 15 दिवसांची सुनावणी होती कैद। ज्या शौचालय घोटाळ्यात सरकारनंच कारवाईचे आदेश दिले तो मुद्दा लोकांसमोर मांडल्यावर अब्रू नुकसान कसं काय होतं, कोर्टाच्या निकालावर संजय राऊतांचा दावा। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुरुंगात टाकण्याचा डाव, माझगाव कोर्टाच्या निकालाविरोधात संजय राऊत वरच्या कोर्टाकडे दाद मागणार। माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला, माझ्या कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही, मेधा सोमय्यांची प्रतिक्रिया। जेल नका देऊ असं राऊतांचे वकील हात जोडून सांगत होते, राऊत बाहेर वेगळं बोलतात, कोर्टात हात जोडतात, किरीट सोमय्या यांची टीका। करप्ट पार्टी म्हणता म्हणून आम्ही भाजपवर केस केली पाहिजे, संजय राऊतांना दोषी ठरवल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सिंधुदुर्ग पोलिसांची वैभव नाईक यांना नोटीस, राजकोटवरील पुतळा दुर्घटनेनंतर वैभव नाईक यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप, 4 दिवसात पुरावे देण्याचे निर्देश। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून 16 पानी अहवाल, चुकीच्या वेल्डिंग कामामुळे पुतळा कोसळल्याचं अहवालात माहिती। एका मनात 2 तलवारी राहू शकत नाही, त्यांनी 3 टाकल्यात, अजित पवार महायुतीत असूनही वेगळेच राहिलेत, बच्चू कडूंचं विधान। अमरावतीत प्रहारच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक आंदोलनावेळी अजितदादांसमोर प्रहार कार्यकर्त्यांच्या घोषणा। पोलीस आणि सरकारनं केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन, नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन। वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा, शिंदे गटाचे नरेश मस्के आणि टीएमसीचे कल्याण बॅनर्जी भिडले, विरोधी पक्षांचा सभात्याग। सीएम पदाच्या चेहऱ्यावरून वाद, काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाची मध्यस्थी, आपलं सरकार येईल हा अति आत्मविश्वास घात करू शकेल, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरील वादावर नेत्यांना सबुरीचा सल्ला। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री मुंबईत बैठक, तिढा असलेल्या 90 जागांवर चर्चा होणार, आजच्या बैठकीतील माहिती शहांना मुंबई दौऱ्यावेळी दिली जाणार। मुंबईतील भायखळा आणि वर्सोवावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून 2ही जागांवर उमेदवारही निश्चित, सूत्रांची माहिती। कोकणातल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, चिपळूण सावंतवाडीवर पवार गट, तर राजापूरसाठी काँग्रेसचा दावा आणि चिपळूणच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही। जामखेड तालुक्यातील कुसळगावमध्ये SRPF सेंटरच्या लोकार्पणाला प्रशासनाचा विरोध, ट्विट करत रोहित पवारांचा आमदार राम शिंदेंवर हल्लाबोल। मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा राज्य सरकार सोबत सामंजस्य करार, 4000 मेगावॅट क्षमतेचे 2 पंप स्टोरेज प्रकल्प नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार। नवरात्रीमध्ये भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार, अमित शहा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर, मुंबई कोकणच्या जागांबाबत चर्चा होणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।